दरम्यान अजित पवारांना सोबत घेताना विचार करा असं मी देवेंद्रजींना आधीच बोललो होतो, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। तर पवार यांनी केलेलं वक्तव्य हे केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या दृष्टिकोनातून होतं। रवींद्र चव्हाण यांनी विचारपूर्वक बोलावं असं अमोल मिटकरी म्हणाले। एवढे मोठे गंभीर आरोप या ठिकाणी केले। काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतलं तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत। त्यांनी हे बोलताना पूर्ण माहिती घेतली पाहिजे। अजितदादांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून केलेलं ते वक्तव्य आहे, पण अशा पद्धतीने खुद के गिरेमान में झाकणे चाहिए अशी डायलॉगबाजी चव्हाणांनी करू नये। महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय। तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला, काळजीपूर्वक बोला। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही।